हॅलो, नमस्कार. मी एक रेसिपी बनवते. तर हरभरा भाजीची रेसिपी बनवते. तर मी मिरच्यात ना 4-5 ना कट करून घेतले बारीक आणि कांदा पण ना 4-5 ना बारीक कट करून घेतलं आणि लसूण भरपूर असा टेचला आणि प्लेटमध्ये बघितलं ना लसूण टेचून ठेवलं ते. आणि बाकीचं तुम्हाला मी दाखवते काय करणार आहे आता. एक कढई ठेवली, कढईत तेल टाकलं, हे बघा. त्याच्यानंतर तेल चांगलं तापून झालं की लसूण टाकलं आणि मिरची टाकली आणि कांदा टाकला. चांगलं फ्राय करून घेते गुलाबी रंग येईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यात ना एक ग्लास, छोटा ग्लास आहे ना, ते पाणी ओतून घेते. तर ही अशी करायची आमची पद्धत आहे. आम्ही असं करतो. तुम्ही कसं करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पाण्याला उकळी आली की शेंगदाण्याचं कूट टाकतो आणि शिजवताना त्याच्यात ना थोडंसं मीठ टाकते. त्याच्यानंतर हे बघा चाळून घेतलं आणि नीट करून घेतलं. सुक्क हरभऱ्याची भाजी आहे. किती दिवस पण ठेवलं तरी अजिबात खराब होत नाही. चांगलं ऊन देऊन कडक करायचं. तर मी माझ्या आजीने दिले आहे मला हे. उकळी आली की हरभरा टाकला आणि मंद आचेवर शिजून घेतलं. कसं वाटलं रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर